सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही वालन किंग्स आम्ही हायड्रॉलिक नळीची तपासणी कशी करायची ते पाहूया। उद्दिष्ट या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल वायवीय आणि हायड्रॉलिक राखण्यासाठी समस्या निवारण बद्दल जाणून घेणे, वायवीय आणि हायड्रॉलिक वरील सुरक्षितते पालन करणे। सीन 2 प्रथम आपण हायड्रॉलिक प्रणालीवरील सुरक्षितते खबरदारीबद्दल चर्चा करूया। हायड्रॉलिक सिस्टम अतिशय उच्च दाबाखाली कार्य करतात। सिस्टम बंद करा आणि सिस्टमचा दबाव कमी करा। दबावाखाली असलेल्या प्रणालीचे कोणत्याही भाग उघडण्यापूर्वी कोणत्याही उच्च दबावाच्या गळतीपासून शरीराच्या कोणत्याही भागाशी संपर्क साधू देऊ नका, कारण इंजेक्शन गंभीर दुखापत झाली आहे, परिणाम होऊ शकते। पंप, व्हॉल्व आणि मोटर गरम होऊ शकतात। उघडी त्वचा आणि गरम यांच्यातील प्रासंगिक संपर्कापासून सावध राहा। पृष्ठभाग सिस्टमच्या हलत्या भागापासून हात आणि कपडे दूर ठेवा। आपण इच्छित असलेल्या वस्तूचे वजन जाणून घेणे किमान 20% अतिरिक्त क्षमता। एक लोड शिफ्ट लक्षात ठेवा। विशिष्ट लिफ्टिंग पॉइंटवर अतिरिक्त क्षमतेची गरज भासू शकते। तुम्ही तुमची हायड्रॉलिक प्रणाली सेट करण्यापूर्वी प्रत्येक घटकाची तपासणी करा। फक्त चांगले घटक वापरा आणि त्याने देखभाल किंवा बदलीसाठी वितरित करा। सर्व सूचना आणि इशारे वाचा। कोणत्याही उपकरणे वापरण्यापूर्वी हे समजून घेणे आवश्यक आहे। चालन निर्देशिका उपकरणे लेबल कधीही काढू नयेत। गहाळ जिने किंवा लेबल बदला। नुकसान झाले लक्षात घ्या। हायड्रॉलिक उपकरणे वापरताना आपण नेहमी सुरक्षा चष्मा आणि संरक्षक कपडे वापरता असल्यास सुनिश्चित करा। हायड्रॉलिक रम उचलण्यासाठी आणि कमी करण्यासाठी बनवले जातात। त्यांचा दीर्घकालीन आधार म्हणून वापर करण्याचा हेत नाही। क्रिबिंग किंवा सिम्प्लेक्स लॉकनेट सिलेंडरचा वापर जर असत कालावधीसाठी लोड ठेवण्याची गरज असेल तर द्रुत कपलवर वापरून जोडण्यापूर्वी कपलिंग घट्टपणे गुंतलेली असल्याची खात्री करा। फिटिंग गेज आणि इतर थ्रेडेड कनेक्शन्स घट्टपणे स्क्रू करणे आणि गळती मुक्त करणे आवश्यक आहे। फिटिंगची कधीही जास्त घट्ट करू नका, त्यांना विकृत करण्यासाठी किंवा थ्रेड प्रोफाइल काढून टाकण्यास कारणीभूत ठरते। कमी आणि उच्च दाब घटकामधील अयोग्य हायड्रॉलिक कपलिंग हा आणखी एक धोका आहे। एक कमी दाब प्रणाली उच्च दाब पंपशी जोडली जाऊ नये। उच्च दाब प्रणालीमध्ये कमी दाबाचा भाग नळी किंवा फिटिंग नसावे। पार्ट्स, होसेस किंवा फिटिंगच्या मध्ये फूट पडण्याची शक्यता आहे। हायड्रॉलिक सिस्टममध्ये समाकलित केलेल्या प्रेशर रिलीफ व्हॉल्व्हद्वारा वापरादरम्यान प्रेशर ब्लीड अप्स प्रतिबंधित केले जातात। योग्य ऑपरेशनची हमी द्या। हे व्हॉल्व्ह स्वच्छ ठेवा आणि अधूनमधून त्यांची चाचणी करा। कोणत्याही परिस्थितीत तुम्ही हायड्रॉलिक होसेस, फिटिंग्ज किंवा कपलर जोडण्याचा प्रयत्न करू नये। पंप रिलीज स्क्रू रम अनलोड करा आणि सर्व हायड्रॉलिक नियंत्रण वारावर शिफ्ट करा आणि किंवा उघडा। जर सिस्टममध्ये गेज दोनदा तपासून दाब पूर्णपणे सोडला गेला आहे याची खात्री करा। रबरी नळीवर कधीही टोकदार किंवा
मोठे कोही टाकू नका. नली व्यवस्थक भागापासून दूर ठेवा. कोणत्याही अतरंग थांबावा. रबरी नली वायर स्ट्रेड नुकसान. आपण त्यावर दबाव टाकल्यास दोषपूर्ण नली फूट शकते. हायड्रोलिक लाईन्स रूट करताना ठेवा ते किक्स आणि तीक्ष्ण वाकण्यापासून मुक्त आहे. पंप त्याच्या नलीने वाहून नेऊ नका किंवा ओढू नका. रम किंवा पंप असल्यास कपलर आणि होसला इजा होऊ शकते. त्यांचे माग ओढले किंवा जोडलेल्या होसने वाहून नेले. खराब झालेल्या कपलर आणि नली वापरणे धोकादायक असू शकते. मशीन सोडण्यापूर्वी नेहमी हायड्रोलिक कार्यरत युनिट्स जमिनीवर खाली करा. बादस्त असताना तुम्हाला सिस्टमवर काम करायचे असल्यास वापरण्याऐवजी कार्यरत घटक ब्लॉक करा. हायड्रोलिक लिफ्ट. ऑपरेटिंग युनिट्स सुरक्षितपणे समाप्ती होईपर्यंत कोणतेही सिलेंडर काढण्यापूर्वी इंजिन बंद करा. समर्थन किंवा ब्लॉक किंवा जमिनीवर करा. सीन 3. मूलभूत हायड्रोलिक्स प्रणाली स्थापित देखभाल. सिस्टमची कार्यक्षमता आणि सामान्य स्थिती तपासा. दृश्य काचेवर जलाशयातील तेलाची पातळी योग्य आहे का ते तपासा. नवीन तेलाच्या नमुन्याच्या तुलनेत तेलाचा रंग तपासा. गळतीसाठी जलाशयावर कार, सोलेनॉइड आणि पाईप कनेक्शन तपासा आणि आवश्यकतेनुसार गट करा. लक्षात ठेवा, कोणत्याही गळतीमुळे पर्यावरण आणि मानवी सुरक्षेला धोका निर्माण होतो, कारण हायड्रोलिक द्रव पदार्थ प्रणालीमध्ये गरम होते आणि अत्यंत विषारी असते. जेव्हा द्रव पातळी खूप कमी असते तेव्हा प्रणाली तितक्या कार्यक्षमतेने कार्य करणार नाही आणि ती जास्त गरम होईल. वायू जीवनाच्या कोणत्याही संकेतासाठी हायड्रोलिक जलाशयाच्या आतील बाजू तपासा. टॉर्चसह भरलेल्या रबरी नलीकडे पहा. फॉर्मिंग किंवा लहान हॉलपूरच्या कोणत्याही पुरवठ्यासाठी नियमित जलाशय तपासणी महत्त्वपूर्ण आहे, कारण वायव्यजन सक्शन लाईन लिंक किंवा खराब शाफ्ट सील दर्शवू शकते. फिल्टरवरील निर्देशक तपासा आणि आवश्यक असल्यास घटक बदला. घटक बदलताना तपासणी करा. येऊ घातलेल्या युनिटच्या बिघाडाचे चिन्ह सांगण्यासाठी उदा. धातूचे कण. रिलीफ व्हॉल्व लॉकांची तपासणी करा. अनुदिक्त छेडछाड तपासा. संचयक प्री चार्ज तपासा. वार्षिक आणि किंवा प्रत्येक 3000 ऑपरेशन तास. घट्टपणासाठी सर्व माउंटिंग बोल्ट तपासा. पंप मोटरमधून कपलिंग गार्ड काढा आणि लवचिक तपासा. पोशाखसाठी कपलिंग आवश्यक असल्यास रबर स्लही बदला. तेल गळतीसाठी सर्व वाल्व, पंप आणि ॲक्युएटर तपासा. आवश्यक असल्यास सील काढा आणि बदला. स्वच्छतेसाठी फिल्टर, ब्रीडर, सक्शन फिल्टर आणि सिस्टम फिल्टर घटक तपासा आणि आवश्यक असल्यास बदला. कूलर तपासा आणि घटक स्वच्छ करा. आवश्यक असल्यास सील पूर्णस्थिती करा. कण्याच्या शेवटच्या प्रकारासाठी विशेष प्रयोगशाळेद्वारा जलाशयातील तेलाचा नमुना तपासा. दूषित होणे. जर शिफारस केली असेल तर जलाशय काढून टाका. टाकीची आतील भाग स्वच्छ करा आणि ताजे तेल पुन्हा भरा. आवश्यक असल्यास योग्य प्रकार करा.
हायड्रॉलिक सिस्टम मला प्रत्येक 3000 ऑपरेशनल तासांनी किंवा किमान एकदा सेवा देण्याची शिफारस केली जाते. वर्ष नमूद केलेल्या कालावधीपेक्षा जास्त सतत ऑपरेशन केल्याने दूषित होण्याची शक्यता वाढू शकते. सर्व हायड्रॉलिक प्रणालींपैकी 90% पेक्षा जास्त बिघाड दूषित हायड्रॉलिक द्रवदाबामुळे होते. कमी करण्यासाठी दूषित पातळी नियमित किंवा वेळापत्रक देखभाल आवश्यक आहे. सामान्य देखभाल नियमितपणे थकलेल्या ओसेस आणि तेल गळतीसाठी तपासा. हायड्रॉलिक तेलापासून अशुद्धता दूर ठेवा आणि आवश्यकतेनुसार फिल्टर स्वॅप करा. गंजणे टाळण्यासाठी सिलेंडरच्या रॉड्सला संरक्षणक्षम वंगणाचा कोट करा. सीन 5 हायड्रॉलिक सिस्टमचे सामान्य निवारण. जर हायड्रॉलिक सिस्टम निष्क्रिय असेल तर प्रणालीमध्ये तेलाचा अभाव किंवा अपुरे तेल गळतीची पडताळणी करा. आपल्या हाताने हायड्रॉलिक लाईनमध्ये गळती शोधण्याचा कधीही प्रयत्न करू नका. समस्या निवारण. जर हायड्रॉलिक सिस्टम निष्क्रिय असेल तर प्रणालीमध्ये तेलाचा अभाव किंवा अपुरे तेल गळतीची पडताळणी करा. आपल्या हाताने हायड्रॉलिक लाईनमध्ये गळती शोधण्याचा कधीही प्रयत्न करू नका. हायड्रॉलिक द्रवपदार्थ दिले जे आहे. वारंवार तेल खूप दाबले जाते. गळतीमुळे बाहेर पडणारा संकुचित द्रव त्वचा किंवा डोळ्यांना छेडू शकते. अगेन आय एम टेलिंग सॉरी. वारंवार तेल खूप दाबले जाते. गळतीमुळे बाहेर पडणारा संकुचित द्रव त्वचेला किंवा डोळ्याने छेदू शकते. परिणामी गॅंग्रीन सारख्या गंभीर हानीमध्ये उच्च दाब हायड्रॉलिक फ्लुइड इंजेक्शनच्या धोक्यापर्यंतसाठी त्वरित वैद्यकीय करणे आवश्यक आहे. फिल्टर अडकलेला किंवा अशुद्ध आहे. फिल्टर किंवा फिल्टर घटक काढा. नंतर तेल काढून टाका. जास्त भार लोड मर्यादेसाठी युनिट तपशील तपासा. खराब रीतीने परिधान केलेले घटक आंतरिक आणि बाहेर दोन्ही गळती तपासा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला आशा आहे की तुम्ही हायड्रॉलिक नली, पाईप आणि पाईप फिटिंग तपासणी करू शकाल. ट्विस्ट, किंग्स, किमान बेड 3G शिकवले असते. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.